या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। आता पाहूयात एक सविस्तर बातमी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकतेच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, काँग्रेसमधून आलेले ज्येष्ठ नेते चंद्रकांत दायमा, शिवसेना उभाटा गटाचे माजी उपमहापौर विष्णू निकंबे, माजी नगरसेवक सिद्धाराम आनंदकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला। यानिमित्त जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवन कार्यालयात दायमा, खरटमल, निकंबे यांचा शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव, प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदन शिवे, तौफिक शेख यांच्या नेतृत्वामध्ये सोमवारी सत्कार करण्यात आला। याप्रसंगी व्यासपीठावर अल्पसंख्याक विभाग महामंडळाचे राज्य सदस्य वसीम बुरहान, मकबूल मोहोळकर, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, फारुक मटके, शशिकांत कांबळे, बसवराज बगले, महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगदनकर, कार्याध्यक्षा चित्रा कदम, माजी नगरसेविका नूतन गायकवाड, तस्लीम शेख, वहिदा आफा शेख आदींसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी संतोष पवार, जुबेर बागवान, चंद्रकांत दायमा, सुधीर खरटमल, किसन जाधव, आनंद चंदन शिवे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब की बार 50 पारची घोषणा केली। या स्थितीमध्ये राज्यात महायुती सरकार वेगवान पद्धतीने काम करत असून येणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गट या पक्ष प्रमुखांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना केल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। काय वाटते ते कष्ट करण्याची माझी तयारी आहे, माझी समज आहे। माझ्या आवाजावर जाऊ नका, हा आवाज गेली 25 वर्ष या आणि त्याचबरोबर आज मला आनंद आहे। मागच्या महिन्यामध्ये माझा सत्कार आदरणीय दत्ताबाबा मलमे यांचे हस्ते दत्तूरबावळी जुबेर बागवान यांनी आठवून घेतला, आटपला। पण खरा संस्कार जो आहे तो आज माझ्या सर्व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या समोर होत आहे। त्यामुळे मला त्याचं मनापासून धन्यवाद करतो आहे संतोष भाऊ आणि जुबेर बागवान। आणि आज मला आनंद आहे की आज आनंदाला आहे, आनंद दुसरा आनंद आपला आमच्या भागातला आहे। आणि ते 3 पैलवान असले, आपल्याकडे 4 पैलवान आहेत। ते चारी सोलापूरच्या चारी खानाकोपऱ्यामध्ये आपल्या राष्ट्रवादीचा आवाज गोवल्याच्या राहणार नाही। त्यामध्ये पहिला पैलवान आहे आनंद दादा चंद्रचिनी, दुसरा पैलवान आहे तौफिक पैलवान, यांनी विधानसभा लढवली, लोकसभा लढवली, महापालिकेमध्ये स्वतःच्या कामाच्या पद्धतीने ठसा उमटवला। तिसरे पैलवान आहे किसन जाधव, कालच त्यांनी कबड्डी काळासाठी 50 लाखाचा निधी बनवून कबड्डी भागाचं सुयोगीकरण केलं। आणि चौथा पैलवान माझ्या भागातला आला आहे, माझा जवळचा मित्र आहे विष्णू निकंबे। हे 4 पैलवान आलेले आहे आणि त्या 4 पैलवानांना उत्साह कोणता मिळाला आहे, पैलवान लोकांना उत्साह आहे खरटमल सगळ्यांना बुद्धीमध्ये मैदान दाखवायची सवय आहे, मैदान जिंकण्याची यांच्यामध्ये ताकद आहे। कोणत्याही पैलवानाला नामोहरम करण्याची यांच्या 4 पैलवानामध्ये जिद्द आहे, ताकद आहे, मेहनत आहे। पण डोकं लागतं काही वेळा करामती करायला, कुठला डाव लावला पाहिजे तो डाव लावण्याचं कौशल्य खरटमलमध्ये आहे। म्हणजे उद्याच्याला आरक्षण आहे, त्या आरक्षणाची सोडत या ठिकाणी होणार आहे। हुतात्मा मंदिराच्या या स्मृती भवन मध्ये आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा या सन्माननीय सोहळ्यामध्ये जे या ठिकाणी 4 हिरे आमचे या ठिकाणी जमल्या, त्या 4 हिऱ्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत। या सोलापूर शहराचं सामाजिक राजकारण, आर्थिक राजकारण, सांस्कृतिक ठेवा ही जमणारी ही 4 लोक या ठिकाणी या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहेत। कारण का या शहरामध्ये ज्या पद्धतीनं
प्रिंट मीडिया आणि लोक मीडियाच्या म्हणजे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संपले, परंतु या राष्ट्रवादी भवन मधली गर्दी या ठिकाणी बघून तुम्हाला पत्रकार बंधूंना आणि सर्वांना या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर मध्ये किती मजबूत आहे ही या ठिकाणचं चित्र या ठिकाणी दिसत. अजून नगरसेवक किती होणार आहेत? त्यापेक्षा 14 नगरसेवक ऑलरेडी निवडून आले आहेत. निवडून आलेले 14 नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. आता पुढचे या ठिकाणी खरडमल साहेब, मी त्याच्या पुढे नाही बोलणार, संतोषच्या पुढे नाही बोलणार. जरी मी सिनियर जरी राहिलो तरी पक्षाचा प्रोटोकॉल पाळून या ठिकाणी काम करणारा कार्यकर्ता आहे. आमचं टार्गेट किती, आमचा फिगर किती असणार आहे ते सन्माननीय या ठिकाणी बसलेले सांगतील पुढे. परंतु नक्कीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून ही सभागृह सुद्धा या ठिकाणी कमी पडत आहे पदाधिकाऱ्यांना बसण्यासाठी. आणि किसन भाऊ सारखा या ठिकाणी आमचा मित्र सभागृह नेते, आम्ही दोघंजण मिळून सभागृहामध्ये आणि कालच किसन भाऊने अतिशय या ठिकाणी चांगला कार्यक्रम त्यांच्या प्रभागामध्ये या ठिकाणी मुस्लिम बांधवांना या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासूनची जी खंत होती ती खंत भरून काढण्याचं काम माननीय अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून किसन भाऊने त्या ठिकाणी केले. नव्यानं झालेल्या या नेत्यांच्या पक्षप्रवेशामुळे शहर आणि जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची चांगलीच ताकद वाढली आहे. त्यामुळे येणाऱ्या विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच पदाधिकारी कार्यकर्ते प्रचंड बहुमतानं विजयी होतील असा विश्वास शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी यावेळी व्यक्त केला. हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस. न्यूज प्लस बरंच काही.